नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय सुखी वैवाहिक संसार आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य, प्रामाणिक आणि अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या विषयामध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून ते भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत कार्य करत आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-6684-3333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी एका फोनने करणार आहे. त्याच्याही पेक्षा मेलवरती आम्हाला खरं तर हा प्रश्न आलाय आणि तो प्रश्न मला पहिल्यांदा घ्यायचा आहे. अजिंक्य असं ह्या प्रश्नकर्त्याचं नाव आहे. जन्मतारीख त्यांची जन्मतारीख 19/7/1992. जन्मवेळ दुपारी 2:02 बरं. आणि त्यांचं ठिकाण आहे, जन्म ठिकाण मुंबई. लग्न आणि करिअर या दोन्ही विषयामध्ये त्यांना प्रश्न आहे की साधारणतः करिअर त्यांचं आता कशा पद्धतीनं आहे आणि फ्युचर त्यांचं कशा पद्धतीनं असणार आहे आणि लग्नाच्या संदर्भात सुद्धा ते कधीपर्यंत होईल आणि पत्नी कशी असेल या संदर्भात. बरोबर. 92 म्हणजे त्यांचं 28 वय पूर्ण झालेलं आहे. बरोबर. तर येणारी आत्ताची दिवाळी 2020 ते दिवाळी 2021 दरम्यान विवाहाचे योग आहेत आणि बऱ्यापैकी चान्सेस आहे नात्यातनं किंवा परिचयातनं विवाह जुळेल. आणि मंगळाची पत्रिका असल्यामुळे मंगळ असलेलीच मुलगी यांनी करावी आणि त्यासाठी मंगळ दोष शांती ही करून घ्यावी. आणि मी यांना म्हणेल कलेच्या क्षेत्रामध्ये करिअर करावं आणि तेही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. वयाचे 31 वर्ष पूर्ण झाले की यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा किंवा फ्रीलान्सिंग, पण कुणाकडेही नोकरी असा हा प्रकार यांनी करू नये. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजे इंडेक्स फिंगरमध्ये एक 3-3.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात किंवा पंचधातूत धारण करावा. पत्रिकेमध्ये कुठलाही स्त्री दोष नाही किंवा पितृदोष नाही, त्यामुळे मंगळ दोष शांती सोडता कुठलीही पूजा यांनी करायची नाही. आणि यांचं करिअर खूप उत्कृष्ट राहील त्या याच्यात. आणि मकरेचा शनी आहे, स्वराशीत शनी आहे, त्यामुळे भरपूर व्यवसायामध्ये हे भरपूर पैसे कमवतील. प्रश्नाला सुरुवात करतो. आजचा जो आपला विषय आहे सुखी वैवाहिक संसार. आता प्रत्येकालाच ही खरं तर गोष्ट अपेक्षित असते, कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये संसार थाटण्याचं, लग्न करण्याचं स्वप्न बघत असतो आणि ते एक परिपूर्ण असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र अनेक वेळेला अनेक कारणांनी अशा गोष्टींमध्ये समस्या येतात, अडचणी येतात. शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुखी वैवाहिक संसार करण्यासाठी काय करायला हवं? काय आहे माहिती आहे का, की ज्याचं कोणाचं लग्न होतं त्याचं किंवा तिचं, त्यांना असं वाटतं लग्न झालं की याआधी कोणाचं लग्न झालं नाही आणि यापुढे कोणाचं होणार नाही. काही दिवस त्या म्हणजे नशेत असतात ती लोक, पण ते दिवस दीर्घकाळ टिकत नाहीत, कारण पत्रिका जी आहे ती जुळलेली नसते किंवा पत्रिकेमधले काही दोष, जसं आता आपण अजिंक्यच्या पत्रिकेबद्दल बोललो की कुठलेही दोष नाही आहे त्यांच्या पत्रिकेत. बरोबर. पण असे काही दोष असले तर ते आयुष्यातले जे महत्त्वाचे प्रसंग आहे, शिक्षण आहे, करिअर आहे, आरोग्य आहे, विवाह आहे, विवाहोत्तर जीवन आहे, या महत्त्वाच्या प्रसंगावरच काय म्हणतात त्याला, हे जे दोष आहेत ते आघात करतात. बरोबर. तर पत्रिकाही जुळलेली असते, मंगळी दोघांनाही मंगळ असतो किंवा दोघांनाही मंगळ नसतो, काही नसतं, पण त्यानंतरही म्हणजे तज्ज्ञ ज्योतिषाकडून जरी पत्रिका दाखवली आहे आणि पण पत्रिकेत असे दोष आहे दोघांचे किंवा कोणा दोघा एकांच्या, तर त्यामुळे मग ह्या अशा अडचणी येतात. त्यात काय होतं, मग यांचं करिअर, शिक्षण, आरोग्य सगळं व्यवस्थित असतं, पण पोस्ट मॅरेज लाईफ जे आहे ते मग हा दोष त्यावर आघात करतं आणि ते डिस्टर्ब करतं. बरोबर. तर दोघांनी ही पत्रिका दोघांचीही दाखवावी. काय असतं, विवाह म्हटलं ना की त्वयार्धम मयार्धम, तू अर्ध मी अर्ध, पती पत्नींचं. त्यामुळे पत्रिकाही दाखवत असताना वैवाहिक अडचणींसाठी जर का पत्रिका दाखवायची असेल तर मग त्या दोघांची पत्रिका दाखवायची. एकाची पत्रिका दाखवून मी पूर्ण उत्तर किंवा पूर्ण समाधान नाही करू शकत. बरोबर. समजा नवऱ्याची पत्रिका बघितली, त्याच्या पत्रिकेत काहीच दोष दिसत नाहीत,
पण त्या स्त्रीच्या पत्रिकेत दोष दिसतात. त्या पण मी त्यांना म्हणतो तुमच्या पत्रिकेमध्ये काहीच दोष नाही, तरी पण कसं काय वैवाहिक अडचणी आल्यात. पण मग काय होतं की त्यांना असं वाटतं की नाही, याला काही ज्ञान नाही आहे, व्यवस्थित पत्रिका बघू शकत नाही, हे काही तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. पण नंतर कालांतराने असं होतं की योगायोगाने त्यांची पत्नी कार्यक्रम बघते आणि ती फोन करून ती पत्रिका दाखवायला येते, तेव्हा त्या पत्नीला सांगितलं जातं की तुमच्या पत्रिकेमध्ये तर असा असा मुंजाचा दोष आहे. तर ही एक गफलत होते. तर त्यामुळे दोघांची पत्रिका दाखवावी आणि पत्रिका दाखवून अगदी साधे सोपे सरळ असे जे उपाय आहेत ते करावे आणि ते करून आपला जो हे आहे संसार, वैवाहिक संसार जो आहे तो सुखी करून घ्यावा. अनेकांचं अजून एक सांगेल अवांतर की अनेकांचे फोन येतात, ते फोन करून सांगतील जन्मतारीख जन्मवेळ अपॉइंटमेंट घेऊन प्रॉपर, आणि ते सांगतील की हां आम्ही स्मिताची आमच्या मुलीची कालसर्प शांती केली आहे. पत्रिकेत पाहता क्षणी कळतं की मुलीच्या पत्रिकेत कालसर्प दोषच नाहीये. तर त्यामुळे काय होतं की नाही त्या पूजा करून घेणं म्हणजे नाही त्या दोषांचा उपाय करून घेणं तेही म्हणजे आपल्या मागे लावून घेण्यासारखं आहे. ताप नसताना इंजेक्शन घेणं म्हणजे उगीच आपलं बीपी वाढवून घ्यायचं आणि काहीतरी दुसरे आपल्या शरीरामध्ये विषाणू सोडायचे. त्यामुळे गरज नसताना असे कुठलेही उपाय करणं टाळावं, हा माझा सल्ला आहे. निश्चितपणानं, नक्की. सर, आपण अजून एक कॉल घेऊया. अपूर्वा जोशी आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अपूर्वा, काय समस्या आहे तुमची? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. जन्मतारीख आहे 21 एप्रिल 1990. जन्म ठिकाण मुंबई. जन्मवेळ जन्मवेळ आहे संध्याकाळी 7:42. आणि प्रश्न आहे सरकारी नोकरी आहे का आणि विवाह कधी होईल आणि पती कसा मिळेल? थँक्यू. ओके. यांचे सुद्धा विवाहाचे योग जे आहेत ते अजिंक्य सारखेच दिवाळी 2020 ते दिवाळी 2021 या दरम्यानच विवाहाचे योग आहेत. बरं. आणि दुसरं आहे की पत्रिकेमध्ये भरभरून पितृदोष आहे, त्यामुळे यांनी राहत्या घरी सुदर्शन याग हा विधी करून घ्यावा. आणि सरकारी नोकरीचे चान्सेस फार कमी आहेत, त्यामुळे प्रायव्हेटमध्येच आपलं करिअर करावं आणि त्यात आपल्याला किती पुढे जाता येईल त्याकडे लक्ष द्यावं. दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना करावी. परत सांगेल, स्त्री आहे, अपूर्वा म्हणजे मुलगी आहे. अथर्व शीर्ष स्त्रियांनी म्हणू नये, कारण ते अथर्व वेदातलं आहे आणि वेद हे स्त्रियांनी म्हणू नयेत. त्यामुळे गणपती स्तोत्र किंवा गणपतीचा साधा मंत्र वक्रतुंड जरी आहे त्याची जरी एक माळ केली तरी चालेल. आणि उजव्या हाताच्या करंगळीत 2 कॅरेटचा पाचू चांदीत धारण करावा. आणि त्यांनी पती कसा मिळेल असंही विचार. हे एक तुम्ही हा प्रश्न ओघाने आलाच आहे. काय असतं की अनुरूप मिळेल की नाही किंवा सॅक्रिफाईस करावं लागेल की नाही एवढं सांगता येतं. जर का कोणी सांगत असेल किंवा तुला मिळणारा नवरा हा इंजिनियर क्षेत्रातला असेल आणि त्यातही तो ऑटोमोबाईल क्षेत्रातला असेल आणि त्यातही तो इंजिनियर असेल आणि ME झालेला असेल, एवढं जर कोणी सांगत असेल तर मी म्हणेल की ती व्यक्ती एक तर खरोखर अनुभवसिद्ध आणि कोणीतरी अधिकारी अशी खूप स्पिरिच्युअली हाय असे संत लोक आहे, म्हणून त्यांना ही सगळं व्हिज्युअलाइज होत आहे. बरोबर. नाही तर तुमचं मनोरंजन करताय. तर फक्त एवढं सांगता येतं किंवा अनुरूप मिळेल की नाही किंवा काही थोडंफार उण अधिक सॅक्रिफाईस करावं लागेल की नाही. बरोबर. हां, तर अपूर्वा ज्या आहेत त्यांच्या पत्रिकेनुसार मी म्हणेल की थोडंफार सॅक्रिफाय करावं लागेल, कारण पत्रिकेत दोष आहे. जरी आपण दोषाचं आपण निरसन करून घेतलं तरी त्याचे काही ना काहीतरी एक 5-10% साईड इफेक्ट असतातच. पूर्णतः कुठल्याही दोषाचं निरसन होत नाही, कारण याआधी मी सांगितलं की कुठलंही आजारपण येतं ते हत्तीच्या पायाने येतं आणि जाताना मुंगीच्या पायाने जातं. पत्रिकेत दोष आहे आणि तुम्ही सुदर्शन याग केला म्हणजे तुम्ही आता फ्री आहात, म्हणजे तुम्हाला काही आता कुठलाच दोष नाही आणि तुम्हीच आता जगातले यशस्वी व्यक्ती व्हाल असं काही नाही. पण त्यांनी आपल्याला जी तीव्रता आहे ती कमी होते. बरोबर. काय म्हणजे ऑपरेशनचं काम इंजेक्शनवर येतं. सर, आता तुम्ही स्वतः वास्तुतज्ञ पण आहात. बरोबर. विवाह या संकल्पनेवरती वास्तूचा प्रभाव असतो का किंवा वास्तूमुळे याच्यामधल्या काही समस्या अडचणी येत असतात असं आपल्याला म्हणता येतं का? नक्कीच. तुम्ही मला सांगा, आता कसं म्हणतात ना, उपहासाने मी म्हणतो की आम्ही स्वतः वास्तुतज्ञ असल्यामुळे कावळ्याचं लक्ष पिंडावर. मी एखाद्या टपरीवर चहा जरी पित असेल आणि तिथे खूप गर्दी दिसते आणि ते चहावाला जो आहे तो अगदी त्याला बोलायला उसंत नाही, आपोआप डोकं चालतं की अरे वायुवेलाने म्हणजे भांडी धुवायचं ठेवलेलं आहे, याचा गल्ला उत्तरेला उघडतोय, यांनी थोडंसं ईशान्य आणि थोडंसं पूर्वेला यांनी देवाची मूर्ती ठेवलेली आहे,
काय महत्त्वाचं जे आहे वजनदार सामान जे आहे ते यांनी नैऋत्येला ठेवलेलं आहे, म्हणूनच याचा बऱ्यापैकी उद्योग होतो आहे. तर तसंच मी म्हणेल की वास्तूचा परिणाम जो आहे हा पूर्णपणे आपल्या वैवाहिकच नाही तर व्यापार आहे, आरोग्य आहे, मन आहे, या सगळ्या याच्यावर वास्तूचा परिणाम हा होतो. त्यामुळे वास्तूसुद्धा दाखवून देणं गरजेचं आहे. वास्तू अनेक लोक फोनवर सांगतात की आमचं ईशान्येला हे आहे, पूर्वेला ते आहे, पण वास्तू जी आहे ती मी स्वतः गेल्याशिवाय वास्तूबद्दलचं मार्गदर्शन करू शकत नाही. त्याचं कारण काय की म्हणजे नुसतीच वास्तू नाही तर सभोवतालची भौगोलिक परिस्थिती सुद्धा, की कुठल्या दिशेला डोंगर आहे किंवा कुठल्या दिशेला गटार आहे, कळतंय, तर हे सगळं मॅपवरनं नाही कळत. त्यामुळे वास्तू जी आहे ती त्यासाठी मला स्वतःलाच जायला लागतं आणि वास्तू परीक्षणाला सुद्धा मी स्वतःच जातो आणि स्वतः मार्गदर्शन करतो. मी कुठल्याही वस्तू त्यांना देत नाही, पण सुचवतो त्यांनी त्या ज्या ज्या वस्तू किंवा उपाय आहेत ते त्यांनी तद्वत करून घ्यावे आणि ते केल्यानंतर मला फार फार तर एक 40 ते 60 दिवसामध्ये रिझल्ट कळवावे. ओके. आणि साधारणतः आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये वास्तू परीक्षण किंवा जसं तुम्ही म्हणताय की स्वतःला यावं लागेल, पण आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये तुम्ही करताय का? आणि जर ते करायचं असेल, हवं असेल, तर लोक प्रेक्षकांनी काय करायला हवं? नाही, जाता येईल. मी तेवढ्या सुरक्षेच्या ज्या काही हे आहेत सगळे नियम ते सगळे पाळूनच मी जातो. आणि मी कुणालाही आधी जे सोबत असिस्टंट वगैरे यायचे त्यामुळे आताच्या काळात त्यांना कुणालाही मी नेत नाही. मी एकटाच ती वास्तू बघायला जातो त्यांच्या घरामध्ये. तर त्यासाठी त्यांनी फोन करावा आणि फोन करून साधारणतः एक 5 ते 8 दिवस आधी फोन करावा, कारण पुढल्या अपॉइंटमेंट्स असतात. तर त्यामुळे आधी फोन करून अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी मला बोलवावं. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन. सुखी वैवाहिक संसार, शास्त्र काय सांगतं, मग ते ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, या शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आत्ता श्री वासुदेव सत्रे करतायत. बरेच सारे प्रश्न आहेत मनामध्ये. सरांचं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर आत्ता ऑनलाईन सशुल्क मार्गदर्शन सरांचं सुरू आहे. जे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि निश्चितपणानं हे मार्गदर्शन देखील तुम्हाला मिळू शकेल. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुखी वैवाहिक संसार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. कीर्ती नेवगे आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कीर्ती, काय समस्या आहे? नमस्कार सर, मला माझ्या भावाविषयी विचारायचं आहे. त्याची जन्मतारीख आहे 11 एप्रिल 1986. जन्मस्थळ आहे मुंबई आणि जन्मवेळ आहे 6:33 संध्याकाळी. मला जरा लग्नाविषयी विचारायचं होतं की त्याचं लग्न कधी, त्याचं वैवाहिक जीवन कसं असेल, मुलगी कशी असेल, मला त्याला थोडी माहिती हवी होती. बरं सर, काय सांगता येईल यांना? चालेल, सांगतो. कीर्ती नेवगे होत्या ह्या कल्याण, त्यांनी त्यांच्या भावासाठी हा खरं तर प्रश्न विचारलाय. 11/4/86 संध्याकाळी 6:33 जन्म आहे त्यांचा. आणि बरोबर काय सांगता येईल? हां, यांचे आता साधारण ऑगस्ट पर्यंत विवाहाचे योग आहेत. बरं. पण मी त्यात असं म्हणेन की पत्रिकेमध्ये स्त्री दोषाचा स्पर्श आहे, म्हणून राहत्या घरी यांच्या भावानी स्वतः त्या पूजेत बसून नवचंडी याग हा विधी घरी करून घ्यावा. आणि अजून एक महत्वाचं सांगेल की सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास असेल यांना आणि नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे नदी, तलाव, समुद्र, विहीर, धबधबा अशा ठिकाणी यांनी साहस करणं टाळावं. स्विमिंग येत नसेल तर यांनी स्विमिंग शिकून घ्यावं. यांना सुद्धा मंगळ आहे, तर त्यामुळे मंगळाची त्या नवचंडी यागातच मंगळदोष शांती जी आहे ती करून घ्यावी. जर याआधी केली असेल तर ती परत रिपीट करायला नको यांनी. आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये 3-3.5 कॅरेटचा पाचू चांदीत धारण करावा. बरं सर, पुढचा प्रश्न की अनेक वेळेला असं आपण म्हणतो ना की संसार रथाची जी 2 चाकं, मुख्य पती आणि पत्नी, अनेक वेळेला असं होतं ना की संकोच्या पोटी किंवा समोरच्याला काय वाटेल किंवा काही त्याला कारण असेल, व्यक्त होणं जे आहे ते टाळतात अनेक वेळेला. म्हणजे पारदर्शकपणा राहत नाही किंवा ट्रान्सपरन्सी जी म्हणतो पती पत्नींमधली ती अनेक वेळा राहत नाही. मला काय वाटतं ते सांगितलं नाही, तिला काय वाटतं तिने सांगितलं नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि मग कधीतरी जाऊन पुढे त्या सगळ्या गोष्टींचा विस्फोट होतो म्हणा किंवा काहीतरी होतं. शेवटी त्याचं रूपांतर विस्फोट काय, घटस्फोटच. या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय प्रिकॉशन्स दोघांनी पण घेतल्या पाहिजेत आणि काय केलं पाहिजे? काय सगळ्यात आधी महत्वाचं मी असा एक संदेश देईल ना अशा लोकांना की शांती जळत असताना क्रांती जर का विश्रांती घेत असेल तर ते चुकीचं आहे. कारण होणारा त्रास जो आहे तो सांगायलाच हवा.
जर तो सांगितला नाही, व्यक्त केला नाही आणि ती जर का शांती जळत असताना तुम्ही विश्रांती घेत बसलात तर ते तुमच्या आयुष्यावरच पुढे जे आत्ता आपण जसं बोललो की त्याचं रूपांतर घटस्फोटात होतं. तर अशा वेळेस मी काय म्हणेल, सभोवतालची जी लोकं असतात, आता कसं आहे की न्यूक्लिअर फॅमिली आहे, बरोबर, त्यामुळे आता घरात आई वडील नाही किंवा कोणी बाकी नाही, पण अशा वेळेस मी म्हणेल की त्यांचे जे कोणी सुहृद आहेत, मित्रमैत्रिणी आहेत किंवा शेजारचे आहेत जे खरोखर त्यांचं हित चिंतितात, तर अशांनी त्यांना बोलतं करून किंवा अशांनी आम्हाला संपर्क करून तज्ज्ञ ज्योतिषांना सल्ला घ्यावा आणि त्यांचं जीवन सुखी करावं. काय आहे, कुणाचंही कल्याण करणं यात जे पुण्य मिळतं ते स्वकल्याणापेक्षा जास्त मिळतं. अगदीच अगदीच. आणि काय असतं माहितीये का की एखाद वेळेस कुणी कोणाला पैसे देईल, पण आपण मंदिरात गेल्यावर आपण पहिले काय म्हणतो की देवा माझं भलं कर, आणि तिथे जर का मी म्हणतोय देवाला डोकं टेकवताना की देवा प्रशांतचं भलं कर आणि नंतर माझं कर, हे पुण्य मला डबल मिळेल. बरोबर. कारण ते आपण जे म्हणतो ना परोपकार, हा आपल्या धर्मामध्ये शिकवलेला आहे. आणि ते एक इंग्लिशमध्ये म्हण पण आहे की जॉय ऑफ गिव्हिंग, देण्याचा आनंद जो आहे तर तो आनंद घ्यावा आणि सभोवतालच्या लोकांनी यात लक्ष घालून ती जळत असलेली जी शांती आहे त्यावर पाणी घालायचं काम करावं. नक्की. आपण पुढचा कॉल घेऊया. भरत बुधवंत आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला भरत, काय समस्या आहे तुमची? सर, मला माझ्याविषयी आणि माझ्या बहिणीविषयी विचारायचं होतं. एक प्रश्न विचारा सर, एक तर तुमच्याविषयी किंवा बहिणीविषयी. ओके. माझ्या बहिणीचे नाव आहे अपर्णा बुधवंत. जन्मतारीख? तिची जन्मतारीख 6/12/1995. 6/12/1995. आणि जन्म वेळ आहे 8:45 सकाळी संध्याकाळी. संध्याकाळी. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण आहे कल्याण. कल्याण. ओके. आता प्रश्न विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? बाहेरच्या देशात जाण्याचे योग आहेत का? बाहेरच्या देशात जाण्याचे योग काय काय करतात? तुमची बहीण काय करते? सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्या. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके सर, काय सांगता येईल यांना? सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि बाहेरच्या देशामध्ये नोकरी करण्याची किंवा व्यवसाय करण्याची संधी आहे का? साधारण फेब्रुवारी 2020 नंतर इथे परदेश गमनाचे योग आहेत. बरं. हां. आणि वयाच्या 28 नंतर पत्रिकेमध्ये विवाह योग आहे. भरपूर पैसे कमवेल. पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नाही, फक्त पत्रिकेमध्ये मंगळ आहे, त्यामुळे मंगळाची शांती करून घेणं गरजेचं आहे. आणि एक सल्ला देईल महत्त्वाचा की प्रेमविवाह टाळलेला बरा. या एका वाक्यात तिने अपर्णाने सगळं समजून घ्यावं. कारण सार्वजनिक वाहिनीवर खाजगी गोष्टी सविस्तर बोलणे योग्य नाही. बरोबर, निश्चितपणानं. आणि आत्ता जसं आत्ता सर म्हणाले की एक 20-22 मिनिटांच्या या एपिसोडमध्ये किंवा भागामध्ये सगळ्याच गोष्टी सविस्तरपणे सांगणं शक्य नसतं. त्याच्यामुळे आत्ता जे TV स्क्रीनवरती नंबर आहेत त्या नंबरवर तुम्ही निश्चितपणानं संपर्क साधा. ज्यांनी आत्ता कॉल केलेत त्यांनीही खरं तर संपर्क साधा. म्हणजे त्यातली जी काही डिटेलिंग आपण ज्याला म्हणतो, विस्तृतपणा जो आपण म्हणतो, त्याची चर्चा होऊ शकते आणि त्याच्या पद्धतीनं मार्गदर्शन निश्चितपणानं तुम्हाला मिळू शकतं. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि आपल्या प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रेक्षकांना एक संदेश देतो आणि त्या संदेशाच्या माध्यमातून आपण ती एक जागृती करण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा संदेश, आजचा जो विषय आहे सुखी वैवाहिक संसार, त्याची व्याख्या सांगतो आहे की सानंदम सदनम सुताश्च सुतिय कांता मनोहारिणी, की ज्या घरामध्ये आनंद आहे आणि घरातल्यांचं सगळ्यांचं भागेल एवढं धन आहे, सदनम, सुताश्च सुतिय, मुलगा आहे मुलगी आहे, आणि कांता मनोहारिणी, पत्नी जी आहे ती मन रमविणारी आहे. बरोबर. सानंदम सदनम सयोश्चितिरतीश्चाज्ञा परा सेवकाः, आनंदासोबत सदन पण आहे, स्वतःचं घर पण आहे काय. आणि जे आपल्या घरातले जे कामगार आहेत ते आज्ञाधारक आहे. ते पण खूप त्रासदायक असतं. आपले जे कामगार आहेत ते जर ऐकत नसतील किंवा बॅकटॉक करत असतील तर ते पण एक प्रकारचं दुःखच आहे. तर त्यामुळे जे सगळे आपल्याकडे नोकर चाकर आहेत ते आपला पूर्ण आज्ञा पाळणारे आहेत. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठान्न पानं गृहे, की येणाऱ्या जाणाऱ्यांचं आतिथ्य होतं आहे काय, दररोज शिवपूजन होतं आहे. मिष्ठान्न पानं गृहे साधोस संगमुपासतेही सततम, म्हणजे दररोज जेवणामध्ये काही ना काही गोड खाल्लं जातं आहे. आणि साधोस संगमुपासतेही सततम धन्यो गृहस्थाश्रमः, रोज आपण किमान 2-4 चांगल्या लोकांना, साधू म्हणजे साधूच नाही, सज्जन लोकांना त्यांची संगत होते आहे. 4 चांगले सुविचार आपल्याला ऐकायला मिळत आहेत, अशा लोकांची संगत होते आहे. तर असा गृहस्थाश्रम जो आहे तो धन्य आहे. तर प्रत्येकाने आपला जो संसार आहे तो या पट्टीत जर आणला आणि तो आणायचा प्रयत्न करावा. येत नसेल
तर आमच्या सारख्या ज्योतिषांकडे यावं, त्यांच्याकडनं सल्ला घ्यावा आणि आपलं जे आहे ते कल्याण करून घ्यावं आणि आपला गृहस्थ आश्रम जो आहे तो धन्य करावा, म्हणजेच आपला संसार जो आहे वैवाहिक संसार तो सुखी होईल. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी की कशा पद्धतीनं आपली वाटचाल असायला हवी आणि त्याकरता शास्त्रांचा आधार घेणं किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे निश्चितपणानं योग्य ठरतं. ज्या ज्या वेळेला अशा समस्या आणि अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यावेळेला हे मार्गदर्शन निश्चितपणानं आपल्याला फायद्याचं ठरतं आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या भविष्यामध्ये चांगल्या वाटचाल जी काय आहे ते आपण निश्चितपणानं करू शकतो. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.